डावा कालवा फुटलाय, त्यामुळे काटेवाडी भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आलाय। बारामतीतील साधारणपणे 150 घरात पाणी शिरल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात बारामती इंदापूर या भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, सध्याची काय नेमकी परिस्थिती आहे आणि प्रशासकीय पातळीवरून काय नेमकी अपडेट मिळत आहेत? पुणे जिल्ह्यात बारामती आणि इंदापूर भागामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आहे आणि त्याच्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी देण्यात आले। सोबतच सर्व यंत्रणा देखील अलर्ट मोडवर ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आलेले आहेत। यासोबत अजित पवार देखील उद्या बारामतीला पाहणी करणार आहेत। त्यांच्याकडून देखील आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे। बारामती आणि इंदापूर मध्ये प्रत्येकी एक NDRF ची टीम देखील दाखल झालेली। नक्कीच अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमी आहे अर्थव्यवस्थेतून। भारत आता जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलाय। नीती आयोगाच्या बैठकीत हे जाहीर करण्यात आलं। जपानला मागे टाकून